श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 8वा श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 9वे वर्षी घेत आशीर्वाद समर्थांचा. रामकृष्ण परमहंस स्वामी दर्शन देती त्यास. ब्रह्मचारी लोकनाथास सिद्धपदी बैसविले. विष्णुबुवा ब्रह्मचारी वृत्ती ब्रह्म तदाकारी. श्री स्वामी समर्थ लीलाधारी. नाना लीला करीती ते. काळबुवा पुण्यात साटम सावंत वाडीत. रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात. ऐसे शिष्य तयांचे हो. ताजुद्दीन बाबा नागपुरात. साईबाबा शिर्डीत. सीताराम बाबा खर्डीत. ऐसे शिष्य तयांचे हो. ऐसा स्वामी समर्थ सदैव राही लीला करीत. तयांचे चरित्र अद्भुत कोणी कैसे वर्णावे. गोविंदराव नामे भक्त असे व्याधीने पीडित. गाणगापुरी सेवा करीत होता पहा ते धवा. त्याचे दृष्टांत होत जावे अक्कलकोटात. स्वामी समर्थ श्री दत्त कलियुगी पहा अवतरले. ऐसा होई दृष्टांत मग येई अक्कलकोटात. कृपा स्वामींची होत व्याधी जाई निघुनिया. मल्हारराव गायकवाड बडोद्याचा राजा असत. श्री स्वामींसी विनवित यावे बडोद्यासी म्हणून या. स्वामी काही न बोलत राजा दानधर्म करीत. सुवर्ण रौप्य अर्पित प्रसन्न करण्या स्वामींसी प्रयत्न करी बहुत. परी स्वामी न जात निराश होऊनी परतत. बडोद्यासी माघारा जाऊनी दरबार भरवित. विडा तेथे ठेवित म्हणे जो कोणी स्वामींसी आणीत त्यासी जहागीर देईन मी. एक विडा उचलित म्हणे मी स्वामींसी आणीत. ऐसे म्हणून येत अक्कलकोटा माझारी. येऊनी अक्कलकोटात स्वामींसी धन अर्पित. सेवका अन्नदान करीत प्रसन्न करण्या स्वामींना. मग हळूच पुसत चला म्हणे बडोद्यात. स्वामी काही न बोलत उगेच राहती बैसोनिया. 1 महिना राहत प्रयत्न करी बहुत. अंती निराश होत जाई परतोनी माघारा. ऐसे अनेक दरबारी करीती अक्कलकोटी वारी. बडोद्यास न्यावे अंतरी हेतू धरोणी येती ते. प्रतिवर्षी प्रयत्न करीत विडा उचलोणी येत. अंती निराश होत ऐसे पहा होतसे. राजा दरबार भरवित आणि विडा ठेवित. सर्व दरबारांची म्हणत श्रोते तुम्ही अवधारा. स्वामी समर्थ भगवान येथे आणावे म्हणून. बहुत वर्षे प्रयत्न करून निराशा आम्ही जाहलो. जो कोणी समर्थास घेऊन येईल बडोद्यास मोठी जहागिरी त्यास देऊ आम्ही निश्चय. ऐसे जाहीर करत तातासाहेब उठत मी आणतो समर्थास म्हणून विडा उचलला. राजासी आनंद होत द्रव्य देई बहुत. अक्कलकोटासी पाठवित लव्याजम्या सहित हो. तात्यासाहेब अक्कलकोटासी येत. सेवकासी अन्न वस्त्र देत. चोळप्पासी द्रव्य देत. सुंदराबाईसी तैसेचे सेवका ऐसे वश करीत. सर्व सेवक स्वामींसी म्हणत तात्यासाहेब खरा भक्त. जाऊ आपण बडोद्याला करावया स्वामींसी प्रसन्न. नित्य करी अन्नदान गरिबांसी वस्त्रदान. स्वामी हस्ते करीत असे 4 मास ऐसे चालत. परी स्वामीन काही बोलत म्हणून चोळप्पासी म्हणत तात्यासाहेब अवधारा. स्वामींसी घेऊन सांगत जर बडोद्यासी तुम्ही चलत जहागिरी देईन तुम्हाप्रत 10,000 रुपयांची. ऐकोनी ऐसी मात चोळप्पासी लोभ सुटत. येऊन या स्वामीप्रत हात जोडून विनवितो. स्वामी तुम्ही बडोद्यासी चलत मज मोठी जहागिरी मिळत. ऐकुनी स्वामी म्हणत नाही भक्ती तेथवरी. भक्ती नसता भगवंत कैसा जाईल तेथ. ऐकुनी निराश होत तात्यासाहेब तेथवरी. तात्या आणि सर्व भक्त पैसोनी विचार करीत श्री स्वामींचे बडोद्यास न्यावे कैसे उचलूनी. सर्व मिळवणी ठरवित स्पेशल ट्रेन करावी म्हणत. स्वामींचे घालून मेन्यात ट्रेनमध्ये ठेवावे. ऐसे करिता अकस्मात स्वामी काही करू न शकत. ट्रेन सरळ थांबत. बडोद्यासी जाऊन या ऐसा विचार ठरवत. भाड्याने रेल्वे ठरवत. स्वामींनी बैसावे मेन्यात म्हणून प्रार्थिती स्वामींना. स्वामी चला राजवाड्यात. चला स्वामी खासबागेत. स्वामींनी बसावे मेन्यात म्हणून पहा ते विनविती. परी स्वामी टाळत न बैसती पालखीत. ऐसे 4 दिवस जात. काय करावे कळेना. एकदा बैसता पालखीत नेऊ रेल्वे स्टेशनात. ऐसा विचार करीत सेवक तेथे बैसले. चोळप्पा स्वामींसी विनवित. बाळप्पाही स्वामींसी म्हणत. सुंदराबाईही सांगत बसा पालखीत म्हणून या. ऐसे गेले 4 दिवस. काय झाले समर्थ म्हणास. काय आले समर्थ म्हणास. जाऊनी बैसले पालखीत. भक्त उचलती पालखी. पालखी उचलोनी त्वरित पळत रेल्वे स्टेशन गाठत. स्टेशन जवळ
स्टेशन जवळ येत मेना हलका लागत असे म्हणून भूमीवरी ठेवीत पडदा उघडून पाहत स्वामी अदृश्य होत पाहुणी विस्मय सर्वांना अदृश्य होऊन समर्थ कोठे गेले न कळत म्हणून सर्व दुःखी होत काय करावे कळेना एक पोस्टमन इतक्यात जेऊर गावाहून येत तो सांगे सेवकाप्रत स्वामी तिकडे आहे ती येथून 2 मैलावर जेऊरगावच्या वाटेवर समर्थ एका शिळेवर बैसलेले पाहिले मी ऐसे भक्त सांगत भक्त जाती धावत पाहुणे स्वामींची तेथ क्षमा मागती सर्वही बैसून या पालखीत अक्कलकोटासी आणीत तात्यासाहेब बडोद्यास निराश होऊन जात असे अनेक ऐसे प्रयत्न करीत परी स्वामी बडोद्यास न जात ऐसा स्वामी समर्थ राजासही मानिना दरबारी यशवंतराव त्यासी पाठवी मल्हारराव बडोद्यासी चलावे म्हणून प्रार्थी स्वामींना त्यासी पाहता क्रोधित होती समर्थ अकस्मात बेड्या ठोका म्हणत समर्थ तेव्हा जोराने तिसरे दिवशी हुकूम येत जाई बडोद्यासी परत बेड्या हाती पडत शिक्षा त्यासी होतसे ऐसा स्वामी समर्थ सद्भक्ता हवे ते देत मगरुरा दंड करीत ऐसा महिमा तयांचा वटवृक्ष नव्हे कल्पवृक्ष आजही तेथे साक्ष देत परब्रह्म दत्त प्रत्यक्ष अक्कलकोटात राहिला दत्तात्रेयाचे दर्शनार्थ एक साधू तप करीत दत्ततयासी सांगत अक्कलकोटात आहे मी ऐसा आदेश होता प्राप्त साधू निघाला चालत बहुत प्रवास करीत अक्कलकोटी पोचला येता साधू दर्शनार्थ स्वामी उभे राहत 3 शिरे 6 हात दर्शन देती तयाला पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय ऐसे स्वामींचे स्वरूप होय साधू होई तन्मय पाहुणी लीला स्वामींची जन्मांध सुरदास भक्त होता द्वारकेत राहत श्री स्वामी समर्थ दर्शन देती तया लागी तयासे दिव्य दृष्टी देत मीच कृष्ण म्हणून सांगत सदेहाने सांप्रत अक्कलकोटी आहे मी भुऱ्या बुवा द्वारकेत दत्त दर्शनार्थ तप करीत स्वामी समर्थ दर्शन देत एके दिनी तया लागी मस्तकी वरद हस्त ठेवीत बुवा होती समाधीस्थ ऐसे लीला अद्भुत करीती समर्थ श्री स्वामी भुऱ्या बुवा गुजरातेत समर्थांचा प्रचार करीत लोक येती दर्शनार्थ दूरदूरनी स्वामींच्या ऐसा स्वामी समर्थ ज्या जे हवे ते ते देत कल्पवृक्ष तेथे असत अक्कलकोटा माझारी कुलकर्णी नामे दत्तभक्त उदरवेथेचे असे पीडित उदरवेतेने असे असे पीडित कानकापुरी मास सात सेवा करीत राहिला त्यासी होई दृष्टांत जरी परब्रह्म भेटत व्याधी जाईल निश्चित परब्रह्माच्या दर्शनाने होऊन या जागृत म्हणे परब्रह्म कोठे राहत जे योग्यांशीही न भेटत मजला कैसे भेटावे पुन्हा दृष्टांत होत अक्कलकोटा जावे म्हणत तेथे परब्रह्म साक्षात स्वामी रूपे राहत असे अक्कलकोटा येई भक्त माझे परब्रह्म साक्षात पाहे परब्रह्म साक्षात तत्क्षणी होई व्याधीमुक्त ऐसा महिमा स्वामींचा त्यांच्या लीला अनंत कथा त्यांच्या अनंत महिमा त्यांचा अनंत कोणी कैसा वर्णावा श्री स्वामी चरणार्पणमस्तु